तुम्ही तुमचा ग्रह बदला, अनुग्रह तयारच आहे. अमुक वर्षापूर्वी मी नव्हतो हे कोण म्हणतो? नसणारा की असणारा? मी नव्हतो असे आता जाणीव म्हणते. इथेच मेक आहे. मी नव्हतो हे जाणणारा ते म्हणतो. जाणीवेच्या आधी कोण साक्षीत्व करत होता? मी अनुभव जाणत नाही असे म्हणतो तो आपणाला काही मानतच नाही. असे साकार असल्याचा अनुभव भासत नव्हता ते नित्य सत्य आहे. अनुभवाने अनुभवते आहे ते अनित्य. आता तुमच्याकरता तुम्ही काय आहात हे कळले आहे काय? तुम्ही तुमची चिंता करता, जपणूक करता, काळजी करता ते कोणाकरिता? ज्याच्यासाठी आपण सर्व करतो, ज्याची काळजी करतो, जे जपतो असे जे आपण ते काय? माझी म्हणून मी कोणाची काळजी करतो ते कळले आहे काय? अवांछित जो अनुभव येतोय तो कसला येतोय? जाणीव म्हणून आत्मज्ञानाचा लाईट आहे. देहातील ज्ञानाला ओळखणारा हे बोलतो आहे हे ओळखून घे. तुम्ही आपल्याला देह मानता म्हणून आईबापही मानता, पण तुम्ही स्वयंप्रकाशी आहात, आईबापाशिवाय आहात. आमच्या भेटीची आठवण ज्याला आहे असे जे तुम्ही असल्याचे ज्ञान आहे त्यालाच गुरु म्हणा. त्याला देहाच्या रूपाने मानू नका. जेवढे ज्ञान तुम्ही ऐकता या युक्त्या आणि प्रवृत्त्या आहेत. युक्ती म्हणजे प्राप्ती नव्हे, युक्तीने कार्य साधले जाते. देवदेवतांची नावे, आराधना इत्यादी सुद्धा युक्ती प्रवृत्ती आहेत. आपण असावे, आपण जिवंत असावे ही आस पुरी करण्यासाठी युक्तीने राहावे म्हणजे विवेकाने राहावे असा शास्त्रार्थ आहे. या युक्ती प्रवृत्ती वापरून मायेची गुंती उगवायची आहे. याला कारण काय आहे तर गुण. अन्नाची बाहुली काया, कायेतील रसाचा पाझर आणि त्याचा गुण आपण आहेसे जाणवते. जिथे प्राण निर्माण होतो तिथे प्राणाबरोबर गुणही निर्माण होतो. सर्व व्यवहार प्राण करतो. प्राणाने केलेला व्यवहार गुण जाणतो. तो गुण मायेचा आहे. गुण म्हणजे ज्याच्याने जाणतत्व जाणवते आहे ते. तो आकाररहित आहे, पण मायायोगे कायाच आपण असे तो मानतो. ज्या गुणाने गुंतवल्यासारखे वाटते तो गुण गुरुकृपेने गुणातीत म्हणजे अदृश्य होतो. गुण नव्हता हे जाणणारे नित्य आहे. काही आधार मिळाला नाही म्हणून गुणाने काया हेच आपले रूप मानले आहे. माया आवरण परमात्मा स्वरूपावर आले आहे. गुण जाणवतो आहे आणि गुणामुळे काया जाणवते. काया हेच आपले रूप असे वाटत आहे हीच माया. हीच ती भूल, हाच तो भ्रम. परमात्मा म्हणजे मायेच्या योगाने मला झाकून टाकले आहे व मी मलाच दिसत नाहीसा झालो आहे. हीच ती गुणमाया. आत्म्याला आशा, इच्छा, वासना यांची गरज नाही. मायायोगे आत्मा स्वतःलाच मी पापी, मी वाईट केले असे म्हणतो. मुख्यतः देह आपले रूप नव्हे हे निश्चयाने बांधले पाहिजे. माझ्या ठिकाणी मायेचा मला स्पर्शही झालेला नाही. मनाचा अनुभव येत नाही असे जेव्हा होते तेव्हा गुणाचे दर्शन होते. गुणाचे दर्शन त्यांच्या आधी असणाऱ्याला होते. गुण म्हणजे माया. जाणत्याशी गुणाचा संबंध नाही. जगात कुठल्याही प्रकारची आशा, वासना, इच्छा पुरी होत नाही गुणमायेमुळे. मला आता काहीच नको असे कधीच होत नाही. आत्मज्ञान झाल्याचे चिन्ह काय? ज्याला आत्मज्ञान झाले आहे त्याला मरणाचे भय नाही. मूळ माया गुंती म्हणून तुम्हाला तुम्ही असल्याची जाणीव आहे. मीच करतो असे जे वाटते ते गुणमायेच्या गुणसहवासामुळे. जगातला कोणताही उपचार, भोग पुरा होत नाही. आणखी गरज वाढते आहे. कारण गुणमाया हीच भूक निर्माण झाली आहे. तिला ओळखल्यावर ती शरण येते व त्याच्या आशा, इच्छा, वासना जातात. हे होण्याकरता गुरु आज्ञा प्रमाण हवी. गुरुने सांगितले तू निराकार, विधेयी, शुद्ध ज्ञानस्वरूप आहेस. तुम्ही तुम्हाला हवे आहात हे क्रियाकांडाने पुरे होणार नाही. गुरुचे वचन तेच आपण हेच खरे परमार्थ साधन आहे. बाकी साधने मायावी आहेत. तुम्हाला कृपा आशीर्वाद पाहिजे पण गुरुवचन पाळता काय? तुम्ही तुमचा ग्रह बदला, अनुग्रह तयारच आहे. इथे मोठे मोठे पंडित येतात. चारही वेद, श्रुती, गीता पाठ असणारे पण एक शब्द काढीत नाहीत. आम्हाला तसा अनुभव का येत नाही हाच त्यांचा प्रश्न असतो. जाणवू लागल्यानंतर जे काय जाणवले, संस्कार झाले तेच पंडितांचे भांडवल आहे. त्याला इतर सर्व माहीत असेल पण उणे काय आहे? त्याला स्वतःचे ज्ञान नाही. ऐकलेले वाचलेले ध्यानात ठेवून मी ज्ञानी आहे म्हणतो.
गुरुकृपेशिवाय हे कळणार नाही. काय झाल्याने काय झाले आहे याचा शोध पंडित घेत नाहीत. अज्ञानाचा ओलावा असेपर्यंत अनेक तऱ्हेची पाठांतरे जिवंत राहतील. ज्ञानच अज्ञान मूलक आहे तर जग खरे की खोटे? अज्ञानाचे रूपांतर ज्ञानात झाले तरी मूळ अज्ञान तिथे आहेच की नाही? सद्गुरू व्यक्त अव्यक्तांचा साक्षी, तो पूर्ण ब्रह्म सनातन, त्याच्या वचनाच्या पालनाने पूर्ण ब्रह्म सनातन व्हाल. पाणी, अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू कधी मरतात काय? फक्त प्रगट आणि गुप्त होतात. तसे तुम्हाला मरण असेल काय? सगळी योग्यता, सगळा मोठेपणा जागृतीत आहे. जागृतीचे रूपांतर सुषुप्तीत झाल्यावर गुण, शून्य, जीव, जगत, ब्रह्म या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही असल्याच्या ज्ञानाच्या आहेत. ही जागृती आणि ही सुषुप्ती अशा दोन नाहीत, त्या एकच आहेत. एकीचे दुसरीत रूपांतर होते हे फक्त ज्ञानीच जाणत असतो.